आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। शिराळा पंचायत समितीने गेल्या 3 वर्षात गतिमान कामकाज करत आपले यशाचा आलेख चढता ठेवण्यात यश मिळवले आहे। अनेक शासकीय योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात शिराळा पंचायत समितीला यश आले आहे। शिराळा पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे यश मिळालेले दिसत आहे। शिराळा पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी लोकाभिमुख प्रशासन राबवून शिराळा पंचायत समितीला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यात यश मिळवले आहे। सर्वसामान्य जनतेच्या मनात अधिकाऱ्यांबद्दल संवेदनशीलता असेल तर अनेक शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवता येऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण संतोष राऊत यांनी आपल्या कामकाजातून घालून दिले आहे। त्यांच्या या दैदिप्यमान कार्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश सबनीस यांनी। पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीत शिराळा तालुक्यात एकूण 906 घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी 885 घरकुले पूर्ण झाली आहेत। घरकुले पूर्ण करण्याचे प्रमाण 97% आहे। उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत। रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2016-17 ते 2023-24 या कालावधीत एकूण 591 घरकुले मंजूर असून त्यापैकी 499 घरकुले पूर्ण झाली आहेत। घरकुल पूर्णत्वाचे प्रमाण 84% आहे। उर्वरित घरकुले प्रगतीपथावर असून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून घेण्याचे नियोजन आहे। मोदी आवास योजनेत सन 2023-24 मध्ये 93 घरकुले मंजूर असून त्यापैकी 19 घरकुले पूर्ण झाले आहेत। या सर्व घरकुल लाभार्थ्यांना आतापर्यंत 18,13,00,000 रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे। स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये एकूण 560 लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे। त्या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 12,000 प्रमाणे एकूण 67,20,000 रुपये एवढे अनुदान पंचायत समिती मार्फत वितरित केले आहे। उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम पूर्ण करून अनुदानाचे प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्वच्छ भारत मिशन योजनेमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सर्व 91 ग्रामपंचायतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 83 ग्रामपंचायतीची कामे पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामे प्रगतीपथावर असून पुढील 2 महिन्यात सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे। या कामासाठी आतापर्यंत 1,89,00,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत। तसेच स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन अंतर्गत शिराळा तालुक्यातील एकूण 33,103 कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते। त्या सर्व कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे। म्हणजेच तालुक्यातील नोंदणी असणाऱ्या 100% कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्यात यश मिळाले आहे। वाढीव कुटुंबांना सुद्धा या योजनेतून नळ कनेक्शन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। घरकुल योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या अभिसरणातून एकूण 1492 घरकुल लाभार्थ्यांना 3,29,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे। विकास कामाची अंमलबजावणी करण्यात सुद्धा शिराळा तालुका अव्वल ठरला आहे। जनसुविधा योजनेअंतर्गत तालुक्यात सन 2020-21 ते 22-23 या 3 वर्षाच्या कालावधीत एकूण 73 कामे पूर्ण झाली असून त्यासाठी 4,11,00,000 रुपये निधी खर्च करण्यात आला आहे। तसेच या योजनेत सन 2023-24 मध्ये एकूण 25 कामे मंजूर असून 11 कामे पूर्ण झाली आहेत। यासाठी 1,77,00,000 रुपये निधी मंजूर असून सर्व कामे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। नागरी सुविधा योजनेअंतर्गत सन 2020-21 ते 2022-23 या 3 वर्षात एकूण 9 कामे मंजूर असून 9 कामे पूर्ण झाले आहेत। त्यासाठी 88,58,00,000 रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे।
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत सन 2020-21 ते 22-23 या 3 वर्षात एकूण 102 कामे पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी 5.77 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे। तर सन 2023-24 मध्ये 14 कामे मंजूर असून त्यासाठी 1,15,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। सदर कामे सुद्धा डिसेंबर 2024 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे। याशिवाय 15वा वित्त आयोग पंचायत समिती स्तरासाठी सन 2020-21 व 2021-22 या 2 वर्षात एकूण 2.99 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 2.73 कोटी अनुदानाची कामे पूर्ण झाली आहेत। तसेच जिल्हा परिषद सेस मधील यशवंत घरकुल योजना, समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय घरकुल योजना, दिव्यांग घरकुल योजना, कृषी विभागाची बायोगॅस योजना आणि डीबीटी योजना, पंचायत समिती सेस मधील डीबीटी अंतर्गत पिठाची गिरणी योजना अशा सर्व वैयक्तिक लाभाच्या योजनांची 100% यशस्वी अंमलबजावणी पंचायत समितीने केलेली आहे। थोडक्यात सर्वच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पंचायत समिती प्रशासनास यश मिळालेले दिसून येते। वैयक्तिक लाभांच्या योजना तसेच विकास योजना या दोन्ही बाबतीत पंचायत समितीची यशस्वी घौडदौड तिसऱ्या वर्षीही सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना या दोन्ही योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। पंचायत समितीला यापूर्वीच ISO मानांकन प्राप्त झाले आहे। यशवंत पंचायत राज अभियानात पुणे विभागात पंचायत समितीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश, मॉडेल स्कूल व मॉडेल PHC यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात यश मिळाले आहे। माझी वसुंधरा अभियान, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स, अभिलेख वर्गीकरण, वृक्षारोपण या सर्व बाबतीत पंचायत समितीचे यश नजरेत भरणारे आहे। पंचायत समितीच्या या यशस्वी कामगिरीबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। पंचायत समितीमध्ये प्रशासक नियुक्त असताना सुद्धा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकजुटीने प्रयत्न करून मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे। शिराळा पंचायत समितीनं मागील 3 वर्षात विविध विकास योजनांमध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। उदाहरणार्थ केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई आवास योजना या घरकुल योजनांमध्ये पंचायत समितीनं उत्कृष्ट काम करून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेत आमची 98% घरकुलं पूर्ण झालेली आहेत। तसं रमाई आवास योजनेत 84% घरकुलं पूर्ण झालेली आहेत। शिवाय स्वच्छ भारत मिशनमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामामध्येही पंचायत समितीने अग्रेसर भूमिका घेतलेली आहे। लाभार्थ्यांना शौचालयाचं बांधकाम करणं आणि त्याचं अनुदान मिळवून देणं यामध्ये नेहमीच आम्ही पुढाकार घेतलेला आहे। त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमधून सर्व गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत। रोजगार हमी योजना आणि घरकुल योजना यांच्या अभिसरणातून जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे। शिवाय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन विहिरी, गुरांचे गोठे अशा प्रकारची कामंही आम्ही मंजूर केलेली आहेत। जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जनसुविधा, नागरी सुविधा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास अशा विविध विकास योजना राबवल्या जातात। मागील 3 वर्षामध्ये या सर्व योजनांची कामं 100% पूर्ण करून शासनाचा निधी 100% खर्च करण्यास पंचायत समितीला यश मिळालेलं आहे। यामध्ये शासनाचा कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। थोडक्यात जिल्हा परिषदेच्या योजना असू द्या किंवा केंद्र शासन राज्य शासनाच्या योजना असू द्या, या सगळ्यांमध्ये आम्ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। या सगळ्यांमध्ये आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार
माननीय श्री मानसिंगराव नाईक साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. त्याचबरोबर सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी असतील, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचंही वेळोवेळी सहकार्य या सगळ्या योजना राबवण्यामध्ये झालेलं आहे. शिवाय सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौ तृप्ती धोडमिसे मॅडम, त्याचसोबत जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, आमचे पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख, सर्व विस्तार अधिकारी, सर्व शाखा अभियंता, ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतचे ऑपरेटर या सगळ्यांनीच अतिशय उल्लेखनीय असं काम करून पंचायत समितीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही सगळेजण सांघिक भावनेनं, एकजुटीनं काम करत असल्यामुळं आज शिराळा तालुक्याचं नाव सांगली जिल्ह्यात त्याचबरोबर पुणे विभागात अतिशय यशस्वीपणे घेतलं जातं. या सगळ्याचं श्रेय माझ्या संपूर्ण टीमला आहे असं मला वाटतं. धन्यवाद. मी अधीक्षक प्रदीप महामुनी, सध्या प्रभारी कक्ष अधिकारी, 6 जानेवारी 22 पासून पंचायत समिती शिराळा येथे कार्यरत आहे. ऑगस्ट 21ला आमचे प्रशासकीय प्रमुख तथा आदरणीय संतोष राऊत साहेब गटविकास अधिकारी हे या पंचायत समितीत हजर झाले. आदरणीय साहेबांच्या कामकाजाची पद्धत ही अतिशय उल्लेखनीय आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून दररोज येणारे पत्र डायरेक्ट साहेब आत बोलून संबंधित मेज व संबंधित विभागात असेल तिथं फॉलोअप घेतात. कोणताही पत्रव्यवहार दिलेल्या मुदतीच्या आत करणे हे साहेब बंधनकारक करतात. ऑगस्ट 23मध्ये जिल्हा परिषदेमार्फत पावसाळी अभियानाअंतर्गत अभिलेख वर्गीकरणचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम देण्यात आला होता. त्यामध्ये पंचायत समितीची 8.5 टन इतका नाशपात्र अभिलेख प्राप्त झाले. पंचायत समितीचा परिसर सुशोभीकरण, अभ्यंगना, पिण्याच्या पाण्याची सोय, हिरकणी कक्ष, परिसरात लॉनची व्यवस्था, हँडवॉश स्टेशन, सभोवताली वृक्षारोपण इत्यादी कामे साहेबांच्या कालावधीत पूर्ण झाली. तसेच यशवंत पंचायत राजचा मानाचा पुरस्कार विभागीय स्तरावर व 22-23साठी प्रस्ताव आपल्या पंचायत समितीचा विभागीय स्तरावर पाठवण्यात आलेला आहे. पंचायत समिती ही ISO नामांकन प्राप्त आहे. साहेब सर्वच योजनेच्या बाबतीत दर सोमवारी प्रत्येक विभाग प्रमुखाचा व संबंधित मेजचा आढावा घेतात. घरकुल योजना, प्लास्टिक निर्मूलन, यशवंत घरकुल, समाज कल्याणकडील दलित वस्तीची कामे, तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पेन्शन मुदतीत 1 महिन्याच्या आत, रिटायरच्या 1 महिन्याच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांना PPO देण्याची योजना सुरू केली होती. त्या पद्धतीने जानेवारी 24 ते डिसेंबर 24 आपल्या पंचायत समितीचे 29 कर्मचारी होते. त्या 29 कर्मचाऱ्यांपैकी 27 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीपूर्वी 1 महिना पेन्शन प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. पंचायत समिती ही आपली ISO साहेबांच्या कालावधीतच पूर्ण झालेली आहे. प्रशासकीय कामाच्या बाबतीत साहेब वेळोवेळी मार्गदर्शन देऊन कोणतीही अडचण आली तर कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक अडचणी सुद्धा सॉल्व्ह करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्शवत असणारी अशी मॉडेल स्कूल संकल्पना जी आहे ते आपल्या जिल्हा परिषदेचे जितेंद्र डोडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि त्यामध्ये शिराळा तालुक्यातील एकूण 43 शाळा एकूण 3 टप्प्यामध्ये घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यामध्ये 15 शाळा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 शाळा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 14 शाळा. या शाळा मॉडेल स्कूल करत असताना आमचे जे BDO साहेब आहेत राऊत साहेबांनी वरून शासनाकडूनही जिल्हा परिषदेकडूनही मोठ्या प्रमाणात शाळांना निधी उपलब्ध झालाच, पण ही कामं पूर्ण होण्यासाठी साहेबांनी जातीनं स्वतः लक्ष घालून कामावरती देखरेख ठेवून ही कामं कशा पद्धतीने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील या दृष्टिकोनातून साहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शाळांना मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा या मिळतच चालल्या होत्या, पण साहेबांनी सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून बांधकाम विभाग असेल, ग्रामपंचायतीचा 15वा वित्त आयोग असेल, जल जीवन मिशन असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्याच पद्धतीनं शाळांच्या मुख्याध्यापकांची वेळोवेळी मासिक सभा घेऊन, बैठका घेऊन दर्जेदार शाळांमध्ये कामं कशी उपलब्ध होतील, शाळांमधली गुणवत्ता कशी टिकून राहील, शाळांचा पट कसा वाढेल या दृष्टिकोनातून साहेबांनी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये स्वतः जातीनं लक्ष घालून त्याचा आढावा घेतलेला आहे.
त्याचबरोबर शाळांमध्ये ग्रंथालय असतील, बाला पेंटिंग असतील किंवा वेगवेगळी जी उपकरणं आहेत शाळांमध्ये, वेगवेगळ्या भौतिक सुविधा आहेत, या लोकसहभागातून कशा वाढवता येतील यासाठी त्यांनी गावोगावी बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांनी गावकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित केलेलं आहे. एकूणच राऊत साहेबांनी शाळांचा आमच्या भौतिक स्तर उंचावण्यासाठी मदत केली, त्याचबरोबर शाळांमधली गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये आमच्याकडून आढावा घेऊन नवनवीन काय उपक्रम करता येतील, प्रत्येक शाळेला शिक्षक कशा पद्धतीने देता येईल, नवीन आणखी काय योजना आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवता येतील, या दृष्टिकोनातून साहेबांनी अतिशय छान आमच्या शाळांसाठी काम केलेलं आहे. शाळांच्या भौतिक सुविधा असतील किंवा शैक्षणिक गुणवत्ता असतील यासाठी साहेबांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या शिक्षण विभागाकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद विश्वास पाटील, ग्रामपंचायत खिरवडे, अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका अध्यक्ष शिराळा. मी या 2021 पासून ग्रामपंचायत या पंचायत समितीशी माझा संबंध आला आणि पहिलं रोजगार हमीबद्दल काम करताना लोकांच्या मनात एक धाकधूक असायची आणि भीती असायची. काम लवकर कोणतं मंजूर होत नाही किंवा ते कामाचा पाठपुरावा केल्यानंतर काम करता येत नाही, त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात किंवा काय असतात असं सांगितलं जात होतं. पण आमच्या पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष अधिकारी BDO संतोष राऊत साहेब यांनी ह्या गोष्टीला पूर्णविराम देऊन माझ्या गावात पहिल्यांदा बिहार पॅटर्न चालू केला. आज तिथं 1200 झाडं लावून भागातील शिराळा तालुक्यातील लोकांना BDO साहेब पाठवून देतात की तिथं बिहार पॅटर्न चांगल्या उत्तम प्रकारे केलेला आहे आणि तो बघण्यासाठी BDO साहेब इतर ग्रामपंचायतींनी प्रवृत्त करून तिकडे पाठवतात. त्याचबरोबर रमाईसारख्या घरकुलांना जे 20,000 रुपये शौचालयाचं आहेत ते आमच्या गावात कमीत कमी रमाईची 15 घरं झालेली आहेत, त्यांचंही कुठं हप्ता थटला आहे का किंवा काय या गोष्टीचा फॉलोअप घेणं. त्यानंतर हे माझं काम बघत असताना साहेबांनी पाझर तलावा दुरुस्ती धरली आणि आज माझ्या गावामध्ये 2 वर्षापूर्वी एप्रिल-मेला दुष्काळ असायचा. आज पाझर तलावा दुरुस्ती झाली, त्यातलं गाळ काढून त्या सभोवताली झाडं ते लावून वन्य प्राण्यांचा वावरही वाढलेला आहे व माझ्या गावचा पूर्णपणे दुष्काळही गेलेला आहे. माझ्या गावाला 1 वर्ष जर पाऊस नाही पडला तरीही पाणी टिकू शकतं आणि ह्याचं खरं योगदान BDO साहेबांनी जातं. ही माझी 3-4 कामाचं तिने बघितल्यानंतर मी पानंदसाठी साहेबांच्याकडे गेलो आणि साहेबांनी म्हटलं मला रोजगार हमीतनं पानंद करायचं आहे. साहेब म्हणतात तुझं काम चांगलं आहे, तू धाडस कर, त्याला लागणारा फॉलोअप मी देतो आणि यशस्वीरित्या माझ्या गावामध्ये रोजगार हमीची पानंद योजना आज रोजी कार्यरत काम चालू आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. मी प्रसाद गणपती पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिरशी. या पंचायत समितीला आदर्श, कार्यक्षम व कार्यतत्पर व एक चांगला प्रशासक म्हणून माननीय राऊत साहेब यांच्या माध्यमातून एक चांगला व्यक्ती गट विकास अधिकारी म्हणून लाभले आणि त्यांच्या हाताखाली काम करत असताना आम्हाला खरंच एक प्रशासनाची खरी गरज किंवा गोरगरीब जनतेपर्यंत एखादी योजना राबवताना कशा पद्धतीनं कामकाज करायचं, कागदपत्रांची कशा पद्धतीनं हाताळणी करायची व प्रत्येक योजनेचा लाभ त्या गरजू गरीब व्यक्तीपर्यंत कसा जाईल यासाठी मनात नेहमी धडपड असावी असं त्यांची प्रत्येक वेळी मागणी असते. ग्रामसेवकांना काम करत असताना अनेक प्रकारे मानसिकरित्या प्रचंड असा ताण असतो, परंतु या ताणाखाली न जाणता मेडिटेशनसारखी, विपश्यनेसारखीची जी रजा आहे ती साहेबांनी या ग्रामसेवकांसाठी याबाबतीत माहिती दिली व लोकांना ग्रामसेवकांनी ही रजा काढून प्रत्येकाने विपश्यना करावी याबाबत साहेब नेहमी आग्रही राहत असतात. याचबरोबर गावामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवत असताना शासन निर्णय, परिपत्रकं या माध्यमातून साहेबांनी अगदी सखोलपणे अभ्यास करून प्रत्येक ग्रामसेवकांना, सरपंचांना याबाबतीत माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्नशील राहत असतात. शिरशी ग्रामपंचायत ISO करणे, स्मार्ट ग्राम, त्याचबरोबर माननीय CO मॅडमच्या ज्या अन्य प्रकारच्या सगळ्या योजना आहेत, प्लास्टिक संकलन, शून्य कचरा व्यवस्थापन, या प्रत्येक प्रभावीपणे राबवण्यासाठी माननीय राऊत साहेब व पंचायत समितीचं सर्व प्रशासकीय अधिकारी यांचं नेहमी मार्गदर्शन राहतं. मी साहेबांना पुढील वाटचालीस सर्व ग्रामसेवक व तालुक्यातील सर्व सरपंच यांच्या वतीनं त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. मी सौ स्मिता बापूराव भोसले, शिरशीची सरपंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेची तालुका अध्यक्ष. मी आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं ज्या प्रशासकीय योजनांबद्दल आपले जे BDO साहेब आहेत, राऊत साहेब, मटकरी साहेब यांनी ज्या
प्रोत्साहन दिलं किंवा जी मदत केली त्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं. पण प्रशासकीय अधिकारी म्हटलं की शासकीय योजनांच्या बाबतीत प्रोत्साहन तर दिलंच त्यांनी आम्हाला, पण ज्या अवांतर योजना आम्ही काही उपक्रम चालू केले त्याच्या बाबतीत त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. जसं प्लास्टिक निर्मूलन असेल किंवा महिलांच्या बाबतीत सुरक्षा योजना असतील किंवा महिलांसाठी आम्ही जो एक उपक्रम चालू केला आहे की महिलांनी 1 तासाने पाणी प्यावं, या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेला आमची कौतुक करून आम्हाला प्रोत्साहन दिलं. आणि आम्ही काम करत असताना अधिकाऱ्यांचं ज्या वेळेला प्रोत्साहन मिळतं त्यावेळेला काम करायला हुरूप येते. त्यामुळे आम्हाला नवीन नवीन योजना राबवण्यासाठी नवीन मार्ग मिळत गेले. आमच्या गावातील प्रशासकीय योजनांमध्ये घरकुल योजना असतील, घरकुल योजना, रमाई आवास योजना, मोदी घरकुल योजना किंवा पंतप्रधान योजना, ह्या ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलं. त्याचबरोबर गावातील वनीकरण असेल किंवा पाझर तलाव असतील त्याच्या बाबतीत मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली. आमच्या गावातील सगळ्या इमारती ISO करायसाठी आता आमच्याकडे 2 इमारती, ग्रामपंचायत आमची आणि स्कूल, एक अंगणवाडी, हे सगळं ISO आहे. त्यासाठी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही या गोष्टी करू शकलो. तर इथून पुढे सुद्धा असंच सहकार्य आम्हाला मिळावं या सगळ्या गोष्टींसाठी एवढीच या माध्यमातून सरांना आणखी विनंती करते. ग्रामपंचायत मांगले, सरपंच प्रल्हाद अंकुश पाटील. आमच्या काळामध्ये आम्ही नागरी सुविधा आणि जैव सुविधा अधिक प्रभावी राबवण्याचा प्रयत्न केला. जनसुविधामध्ये आम्ही सिंगटेवाडी ते स्मशान शेड बांधले, तसेच मोरणा नदीवर रस्त्याचं काम केलं. त्याचबरोबर नागरी सुविधामधून आम्ही बाजार कट्ट्यावरती निवारा शेड बांधलं. ते निवारा शेड बांधत असताना आम्ही एकाच छताखाली सर्व निवारा शेड घेतले. त्यासाठी जवळजवळ आम्हाला 22-1 लाख रुपये खर्च आला. तो जिल्हा परिषद माध्यमातून आम्हाला तो मिळाला. त्याचबरोबर एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तालुका स्तरीय प्लास्टिक निर्मूलन केंद्र मांगले गावासाठी मंजूर झालेलं आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून ग्रामपंचायतला वेळोवेळी सहकार्य होतं. आमचे गटविकास राऊतसाहेब यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होते. आठवड्यातून 15 दिवसातून चांगल्या कामासाठी ते भेट देतात आणि बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात. त्यामुळं ज्या काही योजना आहेत ह्या चांगलं योजना राबवण्यासाठी चांगली मदत होते. त्याचप्रमाणे मध्यंतरी आमच्या गावाला शिव साहेबांनी, शिव मॅडमने भेट दिली. त्यावेळी सुद्धा तिने नागरी सुविधा आणि जनसुविधेची कामं अगदी आवर्जून बघितली. त्यामुळं वेळोवेळी सर्व आमच्या सरपंच असू देत किंवा ग्रामसेवक असू दे, ह्या लोकांना बिडो साहेबांच्याकडून आणि शिवसाहेबांकडून बऱ्यापैकी मार्गदर्शन होतं आणि ही कामं चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि प्रोत्साहन देतात. मी बाबासाहेब बादशाह मुल्ला, सरपंच ग्रामपंचायत फकीरवाडी. नोव्हेंबर 2023 पासून लोकनियुक्त सरपंच झालेलो आहे. सध्या आमच्या गावात खूप कामं चालू आहेत आणि या कामासाठी आम्हाला BDO साहेबांनी पूर्ण पंचायत समिती आम्हाला चांगलं सहकार्य करते. एक, गावच्या रस्त्यांचा विकास झालेला आहे, रस्ते तयार केलेले आहेत. शिवाय इतर समाज मंदिराचं काम चालू आहे, लाईट व्यवस्था चांगली केलेली आहे. आणि आम्हाला या सगळ्या कामात पंचायत समिती आणि वैयक्तिक सांगायचं तर BDO साहेब आम्हाला चांगलं सहकार्य करतात. फकीरवाडीमध्ये आम्हाला हे जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे. आता ते थोड्या दिवसात ते कार्यान्वित होईल. त्यानंतर पंचायत समितीकडून आम्हाला रोजगार हमी योजनेतून टोटल 4 विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी एक जे अनावश्यक होते ते रद्द झाले. 3 विहिरी साठी आम्हाला इथून अनुदान बी मिळालं आणि त्या खोदूनही तयार झालेल्या आहेत. सार्वजनिक शौचालयाचा एक प्रश्न आहे, तो मार्गी लागणार आहे. इथून मंजुरी मिळालेली आहे, ते थोड्या दिवसात होऊन जाईल ते काम. आणि आम्हाला पंचायत समितीतर्फे चांगलं सहकार्य मिळते. पंचायत समितीचे कार्यकुशल गटविकास अधिकारी राऊतसाहेब
पंचायत समितीच्या असणाऱ्या सर्व योजना गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी त्यांचे असणारे प्रशासकीय कार्यालय आणि त्यांचा शेवटचा घटक असणारा ग्रामसेवक आणि किंबहुना सरपंचापर्यंत येणारे ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ते कार्यतत्पर असतात. ग्रामसेवकांची बैठक असेल, सरपंचांची बैठक असेल किंवा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सदस्यांनासुद्धा आम्हाला ट्रेनिंग दिलं की या योजना सगळ्यांना माहिती व्हाव्या. एक 3 ट्रेनिंग तरी आमच्या सर्व ग्रामस्थांच्यासाठी झाली आणि याच्यामधून किंवा बचत गटसुद्धा त्याच्यामध्ये घेतले की सर्व घटक अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक सर्वांच्या सहभागातून ह्या योजना झाल्या. आता आमच्या गावामध्ये आम्ही विशेष घटक योजनेतून पंचायत समितीच्या माध्यमामधून 1 कामं आम्ही केली. त्याचबरोबर आता नाव बदललं आहे आपलं, अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास. दलित वस्तीमध्ये आमच्या इतर गावामध्ये जे काम झालेलं नाही ते काम आमच्या दलित वस्तीमध्ये 30 लाखाचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. माझी वसुंधरामध्ये आम्ही आता आमच्या ग्रामपंचायतीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे साहेबांच्या सहकार्यानं. तर त्याच्यामधून मग घंटागाडी असेल, घनकचरा असेल, ओला कचरा असेल, ओल्या कचऱ्यांच्यासाठी आम्ही कुंड्यांचं वाटप केलेलं आहे. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या शाळा आमची मॉडेल स्कूलमध्ये होती आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कसे असतात, शिव मॅडमच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये दौरा या ठिकाणी होता आणि आमच्या अण्णासाहेबांनी सांगितलं की 4 लाख रुपये आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामधून मॉडेल स्कूलसाठी शौचालय बांधायचं आहे, मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी आणि अपंगांच्यासाठी. पण ते 4मध्ये काही बसत नव्हतं. मग साहेबांनी खास विशेष तरतूद म्हणून 6 लाख पंचायत समितीच्या शेष फंडामधून आम्हाला 4 दिवसामध्ये परत लगेच मिटिंग झाल्यानंतर, मी आता जे कर्तव्यदक्ष जे म्हणतोय ते त्यासाठीच की 4-5 दिवसामध्ये साहेबांचा मेसेज आला की सर तुम्हाला आणि आम्ही 6 लाख रुपये दिलेत, तुमचे ग्रामपंचायतीचे 4 लाख. आता सुसज्ज असं आम्हाला शौचालय त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. पाण्याच्या योजनेसाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशन आमच्याकडे जलजीवन मिशनमधून पंचायत समितीचा जो आपला जलसंधारण विभाग आहे त्याच्यामार्फत साहेबांनी आम्हाला मदत केली आणि त्याच्यामधून आम्ही 35 लाखाचं काम आदरणीय त्या डेप्युटी इंजिनियर तेली साहेब असतील यांच्या माध्यमामधून आपण 7 किलोमीटरची पाईपलाईन म्हणजे वाडी वस्ती असेल त्या ठिकाणापर्यंतचं आमचं पाण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. स्वच्छ भारतमधून आम्हाला निर्मल ग्रामसाठी ग्रामपंचायतीला आमच्या शौचालय नव्हतं, ते शौचालयाची सुविधासुद्धा साहेबांच्या माध्यमामधून आम्हाला 5 लाख रुपये पंचायत समितीमार्फत त्या ठिकाणी मिळाले. अशी पंचायत समिती असेल किंवा आता नवीन योजना एक आमच्या ह्याच्यामध्ये आता पंतप्रधान ग्राम सडक योजना झाली, ती आता मुख्यमंत्री सडक योजनेमधून आमच्या गावाला जोडणारा जो रस्ता आहे आता पणुमरे टाकवे जोडलेला आहे, गिरजोडी पणुमरे जोडलेला आहे आणि शिवरवाडी पणुमरे मुख्यमंत्री सडकमधून 1,82,00,000 रस्ता आता मंजूर आहे. तो दिवाळीमध्ये त्याचं काम सुरू होईल, त्याची वर्क ऑर्डर वगैरे झालेली आहे. खासदार फंडामधून आम्हाला 10 लाख रुपये मिळालेत. आमच्या ओपन समाजासाठी कुठं सभागृह बसण्यासाठी नव्हतं, ते आम्ही सभागृहाची योजना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्याकडून आम्ही 7 लाख रुपये ग्रामपंचायतीला व्यायामशाळा म्हणून एक हॉल आम्ही त्या ठिकाणी बांधतोय. म्हणजे प्रत्येक योजनेला स्पर्श करून आम्ही ह्या 15 वित्त आयोगामधून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बंधित आणि अबंधित निधींच्यामधून काही कामं गावामध्ये स्वच्छतेची कामं असतील, गटर सफाई असेल किंवा बंदिस्त गटर, आता बंदिस्त गटराची संकल्पना पुढे आलेली आहे. एक 5-50 मीटर जाता आमच्या गावामध्ये राहिल्यानंतर टोटली गाव आम्ही बंदिस्त गटरमध्ये समाविष्ट केलेलं आहे. मग पंचायत समिती योजना असतील किंवा मग जिल्हा परिषदेच्या माध्यमामधून आम्ही हे केलेलं आहे. मी सुरेश सातवेकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिराळा. गावं आणि खेडी खऱ्या अर्थानं सुधारली तर निश्चितपणाने देश प्रगतीपथावर जाईल. या बाबीसाठी ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेला मोठ्या प्रमाणात 73व्या घटना दुरुस्तीनंतर अधिकार आणि त्याबरोबरच निधीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतींना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि शासन, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा म्हणून पंचायत समिती कार्यरत असते. पंचायत समितीचा शिराळाचे सन्माननीय गटविकास अधिकारी संतोषजी राऊत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगामधून अनेक मूलभूत सुविधेची कामे, त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि मानवी विकास निर्देशांकासाठी आवश्यक असणारी अनेक कामे हाती घेतली. सातत्यानं ती प्रगतीपथावर ठेवली आणि ती पूर्णत्वाला नेली. खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलं. त्याचबरोबर जनसुविधा योजना असेल, नागरी सुविधा योजना असेल, दलित वस्ती सुधारणा योजना असेल, अल्पसंख्याक योजना असेल, अशा अनेक योजनांमधून
ग्रामपंचायतीला सातत्यानं मार्गदर्शन करून त्यांच्याकडून प्रस्ताव घेणे आणि विविध कामं त्यातून मंजूर करून घेणे आणि ग्रामपंचायतीकडून ती कार्यवाही पूर्ण करून घेणे यासारखी कामं पंचायत समिती शिराळामार्फत सातत्यानं केली जातात। त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून प्लास्टिक संकलन मोहीम ही शिराळा तालुक्यात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी घेतली जाते आणि खऱ्या अर्थाने प्रदूषणाला अडचण ठरणारे हे सगळं प्लास्टिक संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आणि त्यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळवून देण्याचं खरं काम या ठिकाणी पंचायत समितीमार्फत सातत्यानं ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून केलं जातं। त्याचबरोबर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन असेल, ODF प्लस हागणदारी मुक्त गावं त्यामधील स्वच्छता असेल, यामध्ये सातत्य राखण्यासाठी सातत्यानं या स्तरावरून ग्रामपंचायतींना योग्य मार्गदर्शन करून आणि त्या पद्धतीनं कार्यवाही या ठिकाणी करण्यात येते। त्याचबरोबर साधारणतः वृक्ष लागवड असेल, माझी वसुंधरा असेल यासारखी कामं किंवा कृषी विभागामार्फतची कामं असतील, आरोग्य विभागामार्फतची कामं असतील, याचे सातत्यानं प्रस्ताव पाठवणे, विविध योजनेमधून आपल्या तालुक्यातील गावांना जास्तीचा निधी कसा मिळेल आणि त्याची चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी होऊन सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम शिराळा पंचायत समितीच्या वतीनं सातत्यानं या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये घरकुल योजनेसाठी मोदी आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, दिव्यांग घरकुल योजना असेल, त्याचबरोबर यशवंत पंचायत घरकुल योजना असेल, अशा विविध योजनेतून सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाला निवारा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। साधारणतः सन 2020-21, 21-22, 22-23 या आर्थिक वर्षामध्ये महावास अभियानामध्ये आपला शिराळा तालुका सातत्यानं प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे आणि 23-24 मध्येही आपण जवळपास 95% इतकी घरकुलं पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। सन्माननीय गटविकास अधिकारी संतोषजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि शिराळा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, गाव स्तरावरील सन्माननीय सरपंच, त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य, आमचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व सन्माननीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानं सहकार्यानं शिराळा तालुका सातत्यानं जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि शासनाच्या अनेक योजना, उदाहरणच द्यायचं झालं तर पंचायत समिती स्तरावरील प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीने अभिलेख व्यवस्थापन हे काम अत्यंत कमी वेळात शिराळा पंचायत समितीने पूर्ण केले आणि खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण घालून दिलं आणि याच पद्धतीनं यशवंत पंचायत राज अभियानामध्येही सातत्यानं पंचायत समिती शिराळा या ठिकाणी अग्रेसर आहे। यापुढेही अनेक विविध योजना राबवण्यासाठी सर्व सन्मान्य सरपंच, सर्व सन्मान्य पदाधिकारी यांच्या सहाय्याने पंचायत समिती सातत्यानं अग्रेसर राहील। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।